हॅलो, नमस्कार. मी खराडे एस, कोपा इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट ITI अकलूज, तालुका माळशिरस, डिस्ट्रिक्ट सोलापूर. आज आपण जे लेसन पाहणार आहोत त्या लेसनचं नाव आहे स्ट्रिंग फंक्शन इन VBA. सर्वप्रथम मी या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. हे जे आपण लॉकडाऊनच्या काळात जे आपण ऑनलाईन लेक्चर घेत आहोत त्यामध्ये सर्व मुलांना घरी बसून आपला अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करण्यास मदत व्हावी यासाठी आपण हे ऑनलाईन लेक्चर घेत आहोत. तर आज जो आपण लेक्चर घेणार आहोत त्या लेसनचं नाव आहे स्ट्रिंग फंक्शन इन VBA. VBA मध्ये स्ट्रिंग फंक्शन कसे कसे वापरायचे, त्याचा यूज कसा करायचा, त्याचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण स्ट्रिंग म्हणजे काय हे आपल्याला माहिती हवं. तर स्ट्रिंग हा एक डेटा टाइप आहे VBA मध्ये. VBA मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. त्यामध्ये न्यूमेरिकल डेटा टाइप्स आहेत आणि नॉन न्यूमेरिकल डेटा टाइप्स आहेत. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व बघितलेलं आहे. तर स्ट्रिंग हा जो प्रकार आहे तो नॉन न्यूमेरिक टाइप मध्ये येतो. नॉन न्यूमेरिक म्हणजे काय, ज्यामध्ये नंबर येत नाहीत त्याला म्हणायचं नॉन न्यूमेरिक. म्हणजे अल्फाबेट्स चा वापर करून किंवा अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरचा वापर करून जे काही तुम्ही टेक्स्ट टाइप कराल त्याला म्हणायचं नॉन न्यूमेरिक डेटा टाइप. त्यामध्ये मग डेट आहे, कॅरेक्टर्स आहेत आणि सिम्बॉल्स. हा प्रकारचा डेटा जर आपल्याला स्टोअर करायचा असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये तर त्या व्हेरिएबलला आपल्याला स्ट्रिंग ऍज अ डेटा टाइप सेट करावा लागेल. तर स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंग म्हणजे ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स हे आपण बघितलेलं आहे. तर अशा ग्रुप ऑफ कॅरेक्टर एकत्र केले तर ते जे कॅरेक्टर आपल्याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह करायचे असतील तर त्या व्हेरिएबलला आपल्याला स्ट्रिंग हा डेटा टाइप सेट करावा लागतो. तर हे जे स्ट्रिंग जे आहे त्या स्ट्रिंग वरती कुठले कुठले फंक्शन आहेत, कुठले कुठले फंक्शन रन करू शकतो आपण स्ट्रिंग वरती, हे आपल्याला या लेसन मध्ये बघायचंय. तर फंक्शन म्हणजे काय हे सुद्धा आधी आपल्याला माहिती पाहिजे. तर फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन इज अ ग्रुप ऑफ रियुजेबल कोड. फंक्शन इज अ ग्रुप ऑफ रियुजेबल कोड विच कॅन बी कॉल्ड एनिव्हेअर इन युअर प्रोग्राम. म्हणजेच काय, तर फंक्शन हा एक अनेक फंक्शन हा असा कोड आहे की जो आपल्याला रियूज करता येतो. सारखा सारखा आपल्याला तो आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो. अशा कोडला आपण काय म्हणू शकतो, फंक्शन म्हणू शकतो. आणि हे फंक्शन आपण आपल्या प्रोग्राम मध्ये कुठेही कॉल करू शकतो. आणि ते जिथं कॉल केलंय तिथंच त्याचा कोड लिहावा असं काही नाही. म्हणजे कोड आपण सेपरेटली लिहिणार आहे आणि त्या फंक्शन आपण प्रोग्राम मध्ये कुठेही ऍड करू शकतो. तर ह्या फंक्शनचा उपयोग काय होतो की फंक्शन अवॉइड रायटिंग ऑफ कोड अगेन अँड अगेन. म्हणजे सारखा सारखा कोड लिहिण्यापेक्षा एकदाच कोड लिहायचा आणि तो आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण वापरू शकतो. इट डिवाइड बिग प्रोग्राम इंटू स्मॉल मॅनेजेबल फंक्शन्स. तर फंक्शन मुळे काय होतं की एखादा लेंथी प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचे पार्ट्स आपण छोटे छोटे पार्ट्स तयार करू शकतो आणि जो पार्ट्स आपल्याला जेवढ्या वेळा वापरायचा तेवढ्या वेळा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तसं हे जे फंक्शन्स आहेत हे युजर डिफाईन फंक्शन आणि बिल्ट इन फंक्शन असे वेगवेगळे फंक्शन येतात. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय की आपल्याला जे फंक्शन तयार करायचं, जो टास्क करायचे ते आपण युजरनी तयार करायचं आहे. आणि बिल्ट इन फंक्शन म्हणजे काय, तर सिस्टीम मध्ये ऑलरेडी हे फंक्शनचा कोड लिहिलेला आहे, फक्त तुम्हाला ते फंक्शनचं नाव वापरून तो कोड यूज करायचा आहे. तसं हे स्ट्रिंग फंक्शन जे आहेत हे सगळे बिल्ट इन फंक्शन आहेत. म्हणजे आपण जे आता इथून पुढे स्ट्रिंगचे जे काय 15-16 फंक्शन बघणार आहोत त्या फंक्शनचं नाव वापरून आपण फक्त काय करणार आहे, ते कॉल करणार आहे. त्या फंक्शनचा कोड इथं लिहिणार नाही. आपल्याला फक्त स्ट्रिंगचे फंक्शन कसे वापरायचे हे आपण बघणार आहोत किंवा कुठलं फंक्शन कसं वर्क होतं हे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ते फंक्शनचा कोड आपल्याला लिहायचा नाहीये. तर हे बिल्ट इन फंक्शन जे आहेत ते सिस्टीम मध्ये ऑलरेडी त्याचा कोड इनबिल्ट असतो, तो तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. असे मॅथमॅटिकल फंक्शन्स असतात, त्यानंतर डेट फंक्शन आहेत, करन्सीचे फंक्शन असतात आणि हे स्ट्रिंग फंक्शन आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनचा नाव आपण यूज करून ते फंक्शन कसं वर्क होतं हे आपल्याला बघायचं आहे. ते फंक्शनचे कोड लिहायचे नाही. युजर डिफाईन फंक्शन असेल तर तुम्हाला जे फंक्शन बिल्ट सिस्टीम मध्ये नाहीये आणि तुम्हाला एखादा कोड रन करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही लिहिलेला कोड म्हणजे ते युजर डिफाईन फंक्शन. तसं हे स्ट्रिंग फंक्शन जे आहे ते हे बिल्ट इन फंक्शन आहेत. तर फंक्शनची दुसरी एखादी सुद्धा सिंपल व्याख्या अशी होऊ शकते की इट इज अ सेट ऑफ कमांड टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. म्हणजे अनेक लाईन ऑफ कोडचा म्हणजे
कमांडचा जो एखादा सेट तयार केला तर हा सेट काय करणार आहे, स्पेसिफिक टास्क रन करणार आहे. आपण एखादा रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया की आपण एक ह्युमन बॉडी हा सुद्धा एक कम्प्युटर आहे असं जर कन्सिडर केलं तर आपण सुद्धा डेली लाईफ मध्ये वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करत असतो. जसं एक सिंपल, आता ह्या कोविडमध्ये आपल्याला काहीतरी शासनाने आपलं स्वतःची सुरक्षितता कशी घ्यायची याची एक काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हँड वॉश करणे, तर हात धुणे हे सुद्धा एक फंक्शनच आहे. आणि हे फंक्शन आपण वारंवार करतो. हे आता ज्यावेळेस कोविड प्रॉब्लेम सुरू झाला त्यावेळेस आपल्याला ह्याच्यापासून सुरक्षितता घेण्यासाठी आपल्याला शासनाने काय गोष्टी सांगितल्या त्यातलंच हे फंक्शन आहे. हात धुणे, मास्क घालणे. तर हे कसं, हात कसे धुवायचे हे एकदा आपल्याला सांगितलेलं आहे की हात कशा पद्धतीने धुवायचं, किती वेळ धुवायचा. आणि हे आपल्याला एकदा आपण बघितलं की आपण ही गोष्ट काय करतो, नेहमी करत असतो. म्हणजे आता आपल्याला ह्या 7 महिन्यात आपल्याला सांगायची गरज नाही की बाहेरून आल्यानंतर हात कसा धुवावा, हे आपल्याला घरचे आता सांगत नाहीत. ही गोष्ट आपण ऑटोमॅटिक करत असतो. तर ही गोष्ट करण्याची जी टास्क आहे, म्हणजे हातावरती हँड वॉश घ्यायचा किंवा साबणचा वापर करून हात कसा धुवायचा आहे, तर एक हात एकमेकावरती घासणे, त्यानंतर बोटांमधला भाग घासणे, त्यानंतर हाताचा वरचा भाग स्वच्छ करणे, त्यानंतर बोट तर हातावर घासणे, असे त्यात एक 7 ते 8 क्रिया सांगितलेल्या आहेत डब्ल्यूएचओनी. म्हणजे डब्ल्यूएचओनी हात धुण्याची क्रिया कशी करायची, 7 ते 8 पद्धतीने कसा हात धुवायचा ह्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर सांगितलेली आहे. आणि त्या पद्धतीने आपण ते काय करतो, फॉलो करतो. तर हे जे टास्क आहे हे सारखी वारंवार आता आपल्याला घरचे सांगत नाहीत. बाहेरून आला हात धुवून घे, जेवायला बसायचंय हात धुवून घे. तर हे एकदा आपल्याला सांगितलं की ती टास्क आपण वारंवार करतो. तर हे बिल्ट इन फंक्शन, म्हणजे एकदा आपल्या ह्या सिस्टीम मध्ये, आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये ह्याचं फंक्शन, हात धुण्याचं फंक्शन काय झालेलं आहे, राईट ऑफ करून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस हात धुवायचे आहेत, ही ज्यावेळेस टास्क परफॉर्म करायचे दिवसभरातून किती वेळा, त्यावेळेस आपण बरोबर ती प्रोसिजर फॉलो करतो. जसं मास्क घालणे, म्हणजे बाहेर जायचं असेल तर मास्क घालणे, हे आता आपल्याला कोण सांगत नाही. आपला आपण मास्क घेतो घरातून बाहेर जाताना आणि मास्क घालतो. मास्क कसं घालायचं याची सुद्धा प्रोसिजर एकदा आपल्याला सांगितलेले आहे, त्यानुसार आपण ते मास्क घालतो. तसं ही जे फंक्शन आपण डेली लाईफ मध्ये वेगवेगळे फंक्शन्स फॉलो करत असतो, तसं सिस्टीम मध्ये सुद्धा, प्रोग्रामिंग मध्ये हे स्ट्रिंग रिलेटेड जे काही फंक्शन्स आहेत ते सुद्धा सिस्टीम मध्ये इनबिल्ट आहेत. ते कसे वापरायचे, कधी वापरायचे, कुठलं फंक्शन कसं वर्क होतं, मग त्याचा रियूज कसा करायचा, म्हणजे ते वापरायचं कसं हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे कुठले कुठले फंक्शन आहेत हे आपण इथं बघणार आहोत. तर स्ट्रिंग इज अ टाइप ऑफ डेटा व्हेरिएबल विच कॅन consist of text, numerical values, date and time and alphanumerical characters. म्हणजे स्ट्रिंग या डेटा टाइप मध्ये आपण काय काय स्टोअर करू शकतो, टेक्स्ट स्टोअर करू शकतो, म्हणजे कॅरेक्टर्स, न्यूमेरिकल व्हॅल्यू 1 2 3 नंबर सुद्धा त्यामध्ये स्टोअर करू शकतो, डेट स्टोअर करू शकतो, टाइम स्टोअर करू शकतो. पण डेट ऍज अ स्ट्रिंग म्हणून स्टोअर केली तर ती ऍज अ स्ट्रिंग राहते, ते डेट म्हणून राहत नाही. म्हणजे डेटचे फंक्शन जर तुम्ही त्या स्ट्रिंगच्या व्हेरिएबल वरती, एखाद्या स्ट्रिंग मध्ये तुम्ही डेट सेव्ह केली तर त्याच्यावरती डेट, या डेटचे जे इनबिल्ट फंक्शन ते वर्क होत नाहीत. न्यूमेरिकल व्हॅल्यू ऍज अ स्ट्रिंग म्हणून स्टोअर केली तर ते त्याच्यावरती न्यूमेरिकल फंक्शन जे आहेत ते वर्क होत नाहीत. किंवा अरिथमेटिक फंक्शन जे आहेत, अरिथमेटिक ऑपरेटरचे जे ऑपरेटर्स आहेत ते त्या स्ट्रिंग वरती वर्क होत नाहीत. तसं तुम्ही स्ट्रिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा आहे तो स्टोअर करू शकता. हे फक्त आपल्याला बघायचंय. स्ट्रिंग आर फ्रिक्वेंटली युज्ड टू स्टोअर ऑल काइंड ऑफ डेटा अँड आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्यूबीआय प्रोग्राम. तर स्ट्रिंग मध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा डेटा काय करू शकता, स्टोअर करू शकता. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचा डेटा त्यात स्टोअर केला तर एखादा पॅराग्राफ टाईप केला, त्यात पॅराग्राफ मध्ये नंबर आहेत, सिम्बॉल्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, डेट आहे, टाइम आहे, तर हे सगळं एकत्र एखाद्या पॅराग्राफ मध्ये ऍड केलं तर ते ऍज अ स्ट्रिंग म्हणून तुम्ही स्टोअर करू शकता. त्याचबरोबर हे स्ट्रिंग कसे कुठं कुठं वापरू शकतो आपण, हिअर यू माइट यूज स्ट्रिंग फंक्शन. म्हणजे स्ट्रिंग फंक्शन आपण कुठं कुठे यूज करायचे, तर चेकिंग टू सी वेदर अ स्ट्रिंग इज कनेक्टेड अनदर स्ट्रिंग. आपल्याला चेकिंग टू सी वेदर अ स्ट्रिंग इज कंटेन अनदर स्ट्रिंग, एखाद्या स्ट्रिंग मध्ये दुसरी स्ट्रिंग कुठली आपल्याला सर्च करायची, म्हणजे फाइंडिंग वर्ड्स इन पॅराग्राफ. एखाद्या पॅराग्राफ मध्ये एखादा शब्द हुडकून काढणे, तो आहे का नाही हे करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, स्ट्रिंग फंक्शन यूज करू शकतो. पार्सिंग आउट अ पोर्शन ऑफ स्ट्रिंग, म्हणजे एखाद्या स्ट्रिंग मधला पर्टिक्युलर भाग काय करणे, कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करणे, म्हणजे सेपरेट तो भाग वेगळा करणे. त्यानंतर रिप्लेसिंग पार्ट ऑफ स्ट्रिंग विथ अनदर व्हॅल्यू, म्हणजे एखादा कॅरेक्टर्स असेल, एखादा पार्ट ऑफ स्ट्रिंग असेल तो रिप्लेस करणे. त्यानंतर फाइंडिंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग,
स्ट्रिंगची लेंथ किती आहे हे आपण याच्यामध्ये फाइंड करू शकतो. तर असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनचा वापर करून आपण स्ट्रिंग फंक्शन वापर करून हे प्रॉब्लेम आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे रिप्लेसिंग करणे, एखादा कॅरेक्टर रिप्लेस करायचा, एखादा तुमच्याकडून काय लिहिताना चूक झाली असेल तर त्यातला पार्ट रिप्लेस करायचा आहे, तर तो रिप्लेस करण्यासाठी तुम्ही रिप्लेस स्ट्रिंगचं जे फंक्शन आहे रिप्लेसिंग ते यूज करू शकता. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत इन्क्लुडिंग स्पेस ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर स्ट्रिंग मधला एखादा पार्ट सेपरेट करणे ते करू शकता, किंवा एखादा सर्च करणे, एखादा पार्ट, एखादा वर्ड, एखादा शब्द दिलेल्या वाक्यामध्ये आहे का नाही हे शोधून काढण्यासाठी तुम्ही स्ट्रिंग फंक्शन यूज करू शकता. तर हे स्ट्रिंगचे जे वेगवेगळे फंक्शन बघणार आहोत त्यातलं सगळ्यात पहिलं फंक्शन आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्ट्रिंग एकत्र जोडणे, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकमेकाला जोडणे. जसं तुमचं नाव आहे, तुमचं नाव समजा अमित, त्याच्या वडिलांचं नाव असेल पांडुरंग आणि त्याचं आडनाव असेल पाटील, तर आपण लिहिताना काय लिहितो, अमित पांडुरंग पाटील. तर हे तिन्ही शब्द एकमेकाला जोडायचे, की तीन एका एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेले आहेत. आणि हे एकमेकाला जोडायचे असेल तर कसे जोडायचे, म्हणजे तीन व्हेरिएबल मध्ये वेगवेगळा डेटा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही फॉर्म आपण यूज ऑनलाईन फॉर्म भरत असतो, तिथं फर्स्ट नेम एका टेक्स्ट बॉक्स मध्ये असते, मिडल नेम म्हणजे वडिलाचं नाव एका टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहितो आणि लास्ट नेम एका टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहितो. आणि हे सगळं माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॉर्मची प्रिंट आउट घेता त्यावेळेस प्रिंट आउट मध्ये फुल नेम डायरेक्टली तुमचं अमित पांडुरंग पाटील असं एकाच कॉमन मध्ये येतं. मग इथं त्या फॉर्म मध्ये कसं नाव आलं, तुम्ही लिहिताना तर इनपुट वेगवेगळं दिलं होतं, पण फॉर्म मध्ये एकत्र कसं आलं, तर हे स्ट्रिंग काय केलं जाते, जरी वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह केली तरी तुम्ही काय करू शकता, त्याला जोडू शकता. तर हे जोडण्यासाठी कुठलं फंक्शन आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑर जॉइनिंग टू ऑर मोर स्ट्रिंग कॅन बी डन बाय प्लस ऑपरेटर. प्लस ऑपरेटरचा वापर करून आपण स्ट्रिंग दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकमेकाला काय करू शकतो, जोडू शकतो. फॉर एक्झाम्पल डीम एबीसी ऍज अ स्ट्रिंग. तिथं एबीसी काय व्हेरिएबल्स आहे, हे व्हेरिएबल काय करणार आहे, डेटा स्टोअर करणार आहे. आणि ह्यातला कुठल्या प्रकारचा डेटा स्टोअर करणार आहेत, तर स्ट्रिंग प्रकारचा डेटा काय करणार आहे तिथं, हे स्टोअर करणार आहेत. डीम एबीसी ऍज अ हे व्हेरिएबल आहेत आणि हे काय करणार आहेत, सॉरी, हे स्ट्रिंग प्रकारचा डेटा काय करणार आहेत, स्टोअर करणार आहेत. तर ए मध्ये आपण काय स्टोअर केलं, www. बी मध्ये स्टोअर काय केलं, अँड. आणि सी मध्ये काय स्टोअर केलं, द इंटरनेट. स्ट्रिंग जर तुम्हाला स्ट्रिंग लिहायची असेल तर त्याला डबल कोट मध्ये लिहावी लागते, तर ऍज अ स्ट्रिंग म्हणून ती कन्सिडर होते. म्हणजे www हे स्ट्रिंग आहे हे आपल्याला जर कम्प्युटरला सांगायचं असेल तर ते डबल कोट मध्ये लिहावे लागते. आणि ते कसं स्टोअर होणार आहे, ए मध्ये स्टोअर होणार आहे, अँड बी मध्ये, आणि द इंटरनेट सी मध्ये. डिबग डॉट प्रिंट ए प्लस बी प्लस सी, ही तर बेरीज होणार नाहीये. प्लस ऑपरेटर हे अरिथमेटिक ऑपरेटर आहे आणि त्याचा वापर आपण बेरीज करण्यासाठी, ऍडिशन करण्यासाठी होतो. 10 अधिक 5 15. पण इथं स्ट्रिंग www अधिक अँड त्यात दोघांची बेरीज होणार नाहीये, कारण ते कॅरेक्टर्स आहेत, नंबर नाहीये. पण इथं अँड, इथं ते दोन शब्द एकमेकाला जोडायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्लस ऑपरेटरचा वापर करून तुम्ही काय करू शकता, हे व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यू एकमेकाला अटॅच करू शकता. दिस विल प्रिंट www, दिस विल प्रिंट www अँड द इंटरनेट. आता इथं मी काय केलेलं आहे, हे लिहित असताना इथं स्पेस सोडलेला आहे. हे पहा, इथं डब्ल्यू डबल कोट आणि डब्ल्यू, इथं स्पेस नाहीये, पण इथं डबल कोट आणि अँड ह्याच्यामध्ये स्पेस सोडलाय. त्यानंतर द आणि डबल कोट याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, स्पेस सोडलेला आहे. हा स्पेस कशासाठी सोडला इथं, दुसऱ्या बी आणि सी ला सुरुवातीला, तर इथं ज्यावेळेस वाक्य प्रिंट होणार आहे त्यावेळेस इथं www अँड या दोन्ही मध्ये स्पेस आहे आणि इथं द आणि अँड मध्ये स्पेस आहे. हा स्पेस राहावा म्हणून काय केलेलं आहे, इथं स्पेस सोडलाय. जर हा स्पेस काढून टाकला तर हे काय होणार आहे, www आणि इथला अँड हे एकत्र येणार आहे आणि द सुद्धा काय येणार आहे, एकत्र येणार आहे. आता हे झालं सिंगल कॅरेक्टर्स असतील तर, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कॅरेक्टर न टाकता एखादी डेट टाकली किंवा नंबर टाकला तरी सुद्धा ते जोडले तरी ऍज अ स्ट्रिंग म्हणून असतील तर ते ऍज अ स्ट्रिंग म्हणूनच प्रिंट होणार आहे, त्या नंबरची बेरीज होणार नाही. त्याचबरोबर इफ इट रिक्वायर्ड टू जॉईन टू ऑर मोर डिफरंट डेटा टाइप्स व्हेरिएबल्स देन अँड ऑपरेटर कॅन बी यूज. जर तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइपच्या व्हॅल्यू एकमेकाला जोडायच्या असतील तर तुम्हाला प्लस ऑपरेटर यूज करून चालणार नाही. प्लस ऑपरेटर कधी यूज करायचंय,
स्ट्रिंग जॉईनिंग साठी, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन साठी प्लस ऑपरेटर वापरतात. पण कधी जर त्या सगळ्या व्हेरिएबलचा डेटा टाइप हा स्ट्रिंग असेल तरच, सगळ्या व्हेरिएबलचा डेटा टाइप स्ट्रिंग असेल तर, जसं की इथं एबीसी तिन्ही व्हेरिएबलचा डेटा टाइप काय आहे, स्ट्रिंग आहे, त्यावेळेस तुम्ही प्लस ऑपरेटर वापरून तिन्ही व्हेरिएबल एकमेकाला जोडू शकता. पण जर तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स वापरायचे असतील तर तुम्हाला प्लस ऑपरेटर वापरून चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला काय वापरावं लागेल, अँड ऑपरेटरचा वापर करावा लागेल. कसं, कुठलं ऑपरेटर वापरावं लागेल, अँड. तर इथे एक्झाम्पल बघूया आपण. डीम पर्सन ऍज अ स्ट्रिंग, पर्सन हा एक व्हेरिएबल आहे, त्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे. पे ऍज अ इंटिजर, पे हा एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचं नाव आहे आणि त्याचा डेटा टाइप इंटिजर आहे. तर पे हा इंटिजर प्रकारचा डेटा टाइप आहे, पर्सन हा स्ट्रिंग आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स इथे यूज केलेले आहेत. आणि पर्सन मध्ये जया हा कीवर्ड्स आपण काय, जया हा कॅरेक्टर हे काय केलंय आपण पर्सन मध्ये सेव्ह केलेलं आहे, स्ट्रिंग ही सेव्ह केलेली आहे. पे मध्ये 25,000 हा नंबर ह्याच्यामध्ये सेव्ह केलेला आहे. आता डिबग डॉट प्रिंट, आता आपल्याला काय करायचंय, जया आणि 25,000 एकमेकाला जोडायचे. द पेमेंट फॉर, द पेमेंट, आपण इथे एक वाक्य तयार करतोय, द पेमेंट फॉर जया अँड पर्सन. अँड पर्सन याचा अर्थ काय, की बा द पेमेंट फॉर ही एक स्ट्रिंग आहे, डबल कोट मध्ये लिहिलेली आहे. अँड आता त्याला काय, स्ट्रिंगला काय करतोय आपण, स्ट्रिंगच जॉईन करतोय, जयात जॉईन करतोय. त्यामुळे इथं काय होणार आहे, इथं प्लस लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण आता आपण अँडचा वापर बघतोय म्हणून इथं आपण काय केलंय, अँड लिहिलेलं आहे. अँड पर्सन, पर्सन मध्ये काय आहे, जया. तर द पेमेंट ऑफ जया अँड परत स्ट्रिंग घेतलेलं आहे, अँड द पेमेंट फॉर जया इज अँड पे. अँड इथं जोडलेलं आहे. आता ही इज हे स्ट्रिंग आहे आणि पे हे इंटिजर आहे. तर इज आणि पे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय डेटा टाइप आहेत. ह्या दोघांना जोडायचं असेल तर तुम्हाला अँड वापरावा लागेल. आणि ह्याचा रिझल्ट काय येईल, दिस विल प्रिंट द पेमेंट फॉर जया इज 25,000. द पेमेंट फॉर पर्सन मधले काय व्हॅल्यू आहे, जया. इज हे इथं स्ट्रिंग आहे आणि पे मधली व्हॅल्यू काय, 25,000. द पेमेंट फॉर जया इज 25,000. तर स्ट्रिंग दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्ट्रिंग तुम्हाला एकमेकाला जोडायचे असतील तर तुम्हाला प्लस ऑपरेटर वापरावं लागेल. प्लस ऑपरेटर कधी यूज करायचंय, जर त्या सगळ्या व्हेरिएबलचा डेटा टाइप स्ट्रिंग असेल तर. जर स्ट्रिंग सोडून दुसरे प्रकारचे डेटा टाइप्स, दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स तुम्हाला जोडायचे असतील तर तुम्हाला अँड वापरावं लागेल. अँड ह्या ऑपरेटरचा वापर करावा लागेल. म्हणजे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन करण्यासाठी दोन ऑपरेटर वापरतात, प्लस आणि अँड. त्यानंतर ह्याचा एक छोटा कोड जो आहे तो आपण बघूया. ह्याचा जो कोड आहे तो आपण बघूया. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन कसं होतं, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन इथं बघा, हा स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन इथं सेम तिन्ही व्हॅल्यू जे आहेत त्यात सेम आहेत. एबीसी डेटा टाइप स्ट्रिंग आहे आणि त्या इथं जोडल्यात. ह्याचं आउटपुट काय येतं ते आपण बघूया. इथं हा प्रोग्राम जो आहे तो मी रन करतो. तर www अँड द इंटरनेट इथं प्रिंट झालेलं आहे. इथं मी अँड मध्ये काय केलेलं आहे, स्पेस सोडलेला आहे, तो काढून टाकतो आणि द मधला सुद्धा स्पेस काय करतो, काढून टाकतो. त्यानंतर आउटपुट कसं येतंय पहा. www अँड द इंटरनेट हे काय होतं, इथं www आहे, अँड बी आहे आणि द इंटरनेट सी आहे. पण ह्याच्यामध्ये इथं स्पेस राहिलेला नाहीये. तर इथं तुम्ही स्पेस नाही सोडला तर तो स्पेस राहणार नाहीये. तुम्हाला एखादं वाक्य लिहायचं असेल तर त्यामध्ये मग तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, दोन वाक्य, दोन स्ट्रिंग जोडताना दुसऱ्या स्ट्रिंगच्या सुरुवातीला स्पेस ठेवावं लागेल. तर ते काय होणार आहे, वर्क होणार आहे. इथं www अँड द इंटरनेट असं वाक्य तुमचं प्रिंट होईल. त्यानंतर अँड ऑपरेटर कसं वापरायचं इथं आपण बघूया. तोच प्रोग्राम आहे तो आपण रन करून बघूया. पहिला आउटपुट मी डिलीट करतो म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ह्याचा आउटपुट डायरेक्ट दिसेल. कॉन्फिगरेशन डेमो 2 रन. द पेमेंट फॉर जया इज 25,000 इथं आलेलं आहे. आता इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे, पे हा इंटिजर आहे आणि बाकी सगळं स्ट्रिंग आहे. दोन एकमेकाला जोडायचे असेल तर अँड ऑपरेटर वापरलं. तिथं आपण काय करूया, प्लस ऑपरेटर वापरूया, कारण हे दोन काय स्ट्रिंग आहेत आणि ते रन होते का बघूया. झालेलं आहे. इथं सुद्धा आपण प्लस वापरूया. रन करूया, तिथंही झालेलं आहे. आणि आता दोन वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्लस वापरूया.
एरर आली आहे. म्हणजे इथं ज्यावेळेस प्लस वापरलं त्यावेळेस काय होत आहे, तो वर्क होतोय, कारण दोन्ही प्रकार जे आहेत ते स्ट्रिंगचे आहेत. हा स्ट्रिंग आहे आणि हा व्हेरिएबल आहे, पण ह्या व्हेरिएबलचा डेटा टाइप हा स्ट्रिंग आहे, त्यामुळे दोन्ही स्ट्रिंग झाले, अटॅच होणार. त्यानंतर परत एकदा आपण प्लस वापरलं तर ह्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे, इज हा स्ट्रिंग आहे कारण तो डबल कोट मध्ये लिहिलेला आहे, त्यामुळं हा सुद्धा प्रिंट झाला, वर्क झाला. पण हा इंटिजर आहे आणि हा स्ट्रिंग आहे, दोन्ही इथं प्लस वापरताना काय झालं, एरर आलेली आहे. रन टाइम एरर 13 टाइप मिसमॅच. मिसमॅच का आलं तर डेटा टाइप काय मिसमॅच झाले. हा स्ट्रिंग आहे आणि हा व्हेरिएबल आहे आणि एकमेकाला जोडायचे असतील तर प्लस ऑपरेटर वापरून चालणार नाही. तर इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे, अँड ऑपरेटरच वापरावा लागेल. आणि आता रन केला प्रोग्राम तर त्याचा आउटपुट येईल 4 नंबर. ठीक आहे. तर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण परत एकदा बघूया. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन करण्यासाठी दोन प्रकारचे ऑपरेटर यूज केले जातात. जर सर्व व्हेरिएबलचा डेटा टाइप हा एकच स्ट्रिंग असेल तर प्लस ऑपरेटर वापरायचा आहे, आणि दोन किंवा दोन पेक्षा अनेक प्रकारचे डेटा टाइप तुम्हाला रन करायचे असतील, जोडायचे असतील सॉरी, तर तुम्हाला अँड ऑपरेटर वापरावं लागेल. आता इथं डबल कोट मध्ये मी अँड न लिहिता इथं काय केलं, 10/5/2020 असं लिहिलं, इथं डेट लिहिली. तर ही वर्क होते का, डेट म्हणून वर्क होते का, नाही. ही काय होणार आहे, स्ट्रिंग म्हणून प्रिंट होणार आहे. कारण डेट जर तुम्हाला डेट म्हणून घ्यायची असेल तर शेवट डबल कोट ने लिहिता काय लिहायला लागतं, हॅश लिहावं लागतं. इथे हॅश लिहिलाय का मी, नाही, तर डबल कोट मध्ये लिहिलं. त्यामुळे हे जे 10/5/20 आहे ह्या जर कॅरेक्टर म्हणून इथं कन्सिडर होणार आहे. 10/5/20 काय होणार आहे, कॅरेक्टर म्हणून कन्सिडर होणार आहे. किंवा अजून आपण दोन व्हेरिएबल घेतले, डी आणि ई. आणि डी आणि ई मध्ये काय केलं आपण, डी मध्ये 10 घेतलेले आहेत, 10 घेतलेले, आणि ई मध्ये आपण 5 घेतलेले, आणि इथं आपण त्यांची बेरीज केली, डी प्रिंट 10 सॉरी डी आणि ई, आणि हा प्रोग्राम काय केला आपण, रन केला तर त्याचा आउटपुट काय ते बघूया. 105 आलं. आता 10 अधिक 5 दिसायला 10 आहेत 5 आहेत, दोघांची बेरीज केली किती यायला पाहिजे, 15 आलं पाहिजे, तसं येत नाहीये. तर इथं 10 ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलंय आणि 5 ऍज अ स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर म्हणून कन्सिडर केलेलं आहे, आणि दोघांना जोडलेलं आहे म्हणून 105 आलेलं. तर त्यांची बेरीज झालेली नाहीये. तर हे प्लस ऑपरेटर जरी असलं तरी ते नंबर ऍज अ स्ट्रिंग म्हणून तुम्ही घेतला, तुम्ही स्ट्रिंग मध्ये नंबर सेव्ह करू शकता, पण त्याची बेरीज होऊ शकत नाही. हे आपल्याला इथं पाहायचं होतं. पुढचं जे स्ट्रिंग फंक्शन आहे ते आपण बघूया. लेंथ फंक्शन. तर हे एन फंक्शन काय आहे, तर लेंथ फाइंड आउट करणे. तर तुमच्या स्ट्रिंग मध्ये म्हणजे तुमच्या कॅरेक्टर जे काय तुमचा सेंटेन्स असेल त्या सेंटेन्स मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत ते फाइंड आउट करण्याचं काम हे फंक्शन करेल, लेंथ फंक्शन करेल. इट रिटर्न अन इंटिजर containing either the number of character in a string or nominal number of bytes required to store a variable. म्हणजे लेंथ फंक्शन हे तुमच्या सेंटेन्स मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत इन्क्लुडिंग स्पेस, म्हणजे दोन ह्याच्यामध्ये किती स्पेस आहे, दोन वर्ड्स मध्ये किती स्पेस आहे तो सुद्धा काउंट करेल, आणि तेवढे कॅरेक्टर्स किती आहेत ते कॅरेक्टर्सची बेरीज तुम्हाला काय करेल, शो करेल. किंवा नॉमिनल नंबर ऑफ बाइट्स रिक्वायर्ड टू स्टोअर व्हेरिएबल, म्हणजे त्या व्हेरिएबल मध्ये जो काय डेटा तुम्ही टाकलेला आहे तो डेटा स्टोअर करण्यासाठी किती बाइट्स लागतील हे सुद्धा काय तुम्हाला लेंथ फंक्शन फाइंड आउट करेल. म्हणजे एखादं स्ट्रिंग हे डेटा टाइप घेतला आणि त्याच्यामध्ये एखादा पॅराग्राफ टाइप केला तर तो पॅराग्राफ स्टोअर करण्यासाठी किती बाइट्स लागतील, आणि एखादा शब्दच टाकला तर ते स्टोअर करण्यासाठी किती बाइट्स लागतील हे काय करेल, तुमचं लेंथ फंक्शन फाइंड आउट करेल. एक्झाम्पल आपण बघूया. त्याचा सिंटॅक्स जो आहे तो एन आणि ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग, म्हणजे जे ज्याचं काय तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायचे त्या व्हेरिएबलचं नाव इथं द्या, किंवा ती डायरेक्ट स्ट्रिंग इथं तुम्ही पेस्ट केली तरी चालेल. फॉर एक्झाम्पल डीम str ऍज अ स्ट्रिंग. str हा व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे,
आणि त्या एसटीआर मध्ये काय सेव्ह केले आपण, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, हे आपल्या ट्रेडचं नाव टाईप केलेलं आहे. डिबग डॉट प्रिंट द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज अँड लेंथ एसटीआर. आता इथं पहा, द लेंथ ऑफ स्ट्रिंग हे काय स्ट्रिंग आहे, डबल कोट मध्ये लिहिले. अँड ऑपरेटर वापरले जोडण्यासाठी, आणि एलियन हे फंक्शन वापरले, एसटीआर हा व्हेरिएबल आहे. तर हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे, तर इट रिटर्न अन इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, कंटेनिंग आयदर अ नंबर ऑफ कॅरेक्टर, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. मग इथं इंटिजर रिटर्न करणार आहे, तर इथला डेटा टाइप काय झाला, इंटिजर, आणि हा काय झाला, स्ट्रिंग. दोन वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप जोडण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला, अँड ऑपरेटर वापरायला लागेल. प्लस ऑपरेटर वापरून चालणार नाही. आणि हा जो लेंथ फंक्शन आहे, त्या फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, म्हणजे ह्याचं उत्तर जे येणार आहे ते नंबर फॉर्म मध्ये येणार आहे. तिथे ह्याचं उत्तर दिस विल प्रिंट, याचा आउटपुट काय येणार आहे, डिबग डॉट प्रिंट केलं तर द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 43. 43 काय, तर एसटीआर. इथं पहा, एलियन ह्या फंक्शन मध्ये एसटीआर हा व्हेरिएबल दिलाय, म्हणजे एलियन फंक्शन काय करणार आहे, तर लेंथ फाइंड आउट करणार आहे. कुणाची लेंथ, तर एसटीआर मध्ये जे काय आहे त्याची. मग एसटीआर मध्ये काय आहे, तर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, हा काय सेंटेन्स दिलेले. त्या सेंटेन्स मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, तर 43 कॅरेक्टर्स आहेत. हे पहा, आपण मोजूया. 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 आणि 43. तर हे 43 कॅरेक्टर्स आहेत, इन्क्लुडिंग स्पेस. मी स्पेस सुद्धा काउंट केलेला आहे. तर हे 43 कॅरेक्टर्स काय आहेत त्या प्रोग्राम मध्ये, त्या सेंटेन्स मध्ये आहेत, आणि त्याची लेंथ इथं फाइंड आउट केली जाईल. त्याचा प्रोग्राम बघूया आपण, स्ट्रिंग लेंथचा. स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग लेंथ, पहिला प्रोग्राम आहे एसटीआर ऍज अ स्ट्रिंग, पी ऍज अ इंटिजर. आपण पाहूया, आपण स्ट्रिंग लेंथ हे फंक्शन कशासाठी वापरलं जातं, तर नंबर ऑफ कॅरेक्टर फाइंड आउट करण्यासाठी, आणि त्या व्हेरिएबल मध्ये जो काही डेटा असेल तो डेटा स्टोअर करण्यासाठी किती बाइट्स लागतात, साइज ऑफ बाइट्स, हे फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा तुम्ही लेंथ फंक्शन वापरू शकता. इथं एसटीआर हा स्ट्रिंग घेतलाय, पी ऍज अ इंटिजर. डिबग डॉट प्रिंट साइज ऑफ पी, पी मध्ये काहीच व्हॅल्यूज नाहीये, पण हा इंटिजर प्रकारचा डेटा टाइप आहे, आणि ह्याला किती बाइट्स लागू शकतात स्टोअर करण्यासाठी. पी मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी डिफॉल्ट साईज किती असते, म्हणजे इंटिजरची साईज किती असते, डिफॉल्ट साईज. त्यानंतर एसटीआर इक्वल टू कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, हे एसटीआर मध्ये आपण टाकलेले आहे. त्यानंतर डिबग डॉट प्रिंट लेंथ ऑफ स्ट्रिंग इज अँड लेंथ एसटीआर. हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. द साइज ऑफ पी इज 2. पी ची साईज किती आहे, 2. आता इथं पी मध्ये काय आहे का, नाहीये, पण इंटिजरची साईज किती असते. एखादा व्हेरिएबल जर इंटिजर म्हणून डिक्लेअर केला तर त्यामध्ये किती बाइट्स तो घेतो, मेमरी किती एक्वायर करतो सेव्ह, त्यामध्ये डेटा सेव्ह करण्यासाठी, तर 2 बाइट्स. त्यानंतर इथं आपण एसटीआर घेतलेला आहे, एसटीआर मध्ये किती लेंथ घेतलेली, इथं 43 कॅरेक्टर्स आहेत. इथं आले का, बरोबर 43 आले. मग आपण मॅन्युअली केलं, इथं प्रोग्रामचा वापर करून केलेला आहे. आता इथं साईज ऑफ एसटीआर, एसटीआर साठी किती साईज लागेल ते आपण बघूया. एसटीआर डिफॉल्ट साईज, इथं 43 कॅरेक्टर्स आहेत, पण लेंथ डेमो साईज ऑफ एसटीआर 0. सुरुवातीला काहीच नसल्यामुळे त्याला किती लागणार आहे, 0. त्यानंतर किती लागेल, 43 कॅरेक्टर्स लागतील. नंतर दुसरा प्रोग्राम आहे डिम पी क्यू पी ऍज अ इंटिजर, आर ऍज अ डबल, आणि डीओबी ऍज अ डेट. म्हणजे आपण एखादा व्हेरिएबल सेव्ह करण्यासाठी, त्यातला जो काही डेटा आहे तो डेटा सेव्ह करण्यासाठी किती साईज लागते बाइट्स मध्ये, हे फाइंड आउट करण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. पी क्यू इंटिजर घेतलेत, आर ऍज अ डबल आणि डीओबी ऍज अ डेट टाइप घेतलेला आहे. पी मध्ये काय केलंय, स्क्वेअर 25. स्क्वेअर हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे, आपण नंतर बघणार आहोत बिल्ट इन फंक्शन मध्ये. तर स्क्वेअर मध्ये 25 घेतले, मग 25 चा स्क्वेअर रूट काय केलं जाईल, फाइंड आउट केलं जाईल, आणि त्याचा स्क्वेअर रूट किती येईल, 5. म्हणजे पी मध्ये किती व्हॅल्यू असणार आहे, 5. त्यानंतर क्यू मध्ये 3 3 3 3 3.
त्यानंतर आर मध्ये 45.6789 ही व्हॅल्यू आहे आणि हे सेव्ह करण्यासाठी आर काय डबल टाईपचा आहे, म्हणजे तिथं पॉईंट मधल्या व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत. क्यू हा इंटिजर आहे आणि डीओबी ऍज अ डेट, हे डेट डीओबी हा व्हेरिएबल घेतला आहे डेटचा आणि त्यामध्ये एक डेट, म्हणजे डेट सेव्ह करण्यासाठी किती साईज लागते मेमरीची हे आपण इथं फाइंड आउट करणार आहे. म्हणजे एखाद्या व्हेरिएबल मध्ये जी काय व्हॅल्यू भरलेली आहे ती व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी त्या व्हेरिएबलला किती बाईट्सची गरज असणार आहे, मेमरी किती लागणार आहे हे इथं आपण फाइंड आउट करणार आहोत. तर पी ला 2 बाईट्स लागणार आहे, क्यू ला 4 बाईट्स लागणार आहे, आर ला 8 बाईट्स लागणार आहे आणि डेट ऑफ बर्थला सुद्धा 8 बाईट्स लागणार आहे. तर इथं हे जे व्हेरिएबल आहेत हे सेव्ह करण्यासाठी 8 बाईट्सची गरज असते. कुठला व्हेरिएबल सेव्ह करण्यासाठी त्याचा डेटा टाइप कुठला आहे ह्याच्यानुसार त्याची साईज किती लागते इथे दिलेलं आहे, तुम्हाला समजू शकतं लेंथ फंक्शन. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे लेफ्ट, राईट आणि मिड. आता हे जे 3 फंक्शन आहेत, लेफ्ट फंक्शन कशासाठी वापरलं जाईल? रिटर्न अ स्ट्रिंग कंटेनिंग अ स्पेसिफिक नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम लेफ्ट साइड ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे एखादी स्ट्रिंग आहे, एखादा सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्स मध्ये लेफ्ट साइड पासून तुम्हाला काय पार्ट वेगळा करायचा आहे, तर तुम्ही लेफ्ट साइड पासून लेफ्ट हे फंक्शन वापरू शकता. रिटर्न अ स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग हे फंक्शन काय करणार आहे, स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. रिटर्न अ स्ट्रिंग कंटेनिंग, त्यात काय असणार आहे, अ स्पेसिफिक नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ अ स्ट्रिंग. एखाद्या स्ट्रिंग असेल, त्या स्ट्रिंग मध्ये लेफ्ट साइड पासून तुम्हाला किती कॅरेक्टर पाहिजे ते पाहिजे असेल तर तुम्ही लेफ्ट फंक्शन वापरू शकता. सिंटॅक्स लेफ्ट स्ट्रिंग म्हणजे ओरिजिनल स्ट्रिंग आणि आयएनटी. आयएनटी काय, तर इथे एक नंबर द्यायचा आहे तुम्हाला की लेफ्ट साइड पासून मला 5 कॅरेक्टर पाहिजे, लेफ्ट साइड पासून पहिले 10 कॅरेक्टर पाहिजे, तर ते तुम्हाला सेपरेट होऊ शकतात. राईट, रिटर्न अ स्ट्रिंग कंटेनिंग अ स्पेसिफिक नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द राईट साइड, म्हणजे राईट साइड पासून किती कॅरेक्टर पाहिजे तेवढे तुम्ही इथं प्रिंट करू शकता. आणि मिड एक फंक्शन आहे, सिंटॅक्स मिड स्ट्रिंग इंट इंट, याचा अर्थ काय, तर दिलेली ओरिजिनल स्ट्रिंग सेंटेन्स तुमचं आणि हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे, रिटर्न अ स्ट्रिंग दॅट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर, रिटर्न अ स्ट्रिंग दॅट कंटेन्स ऑल द कॅरेक्टर स्टार्टिंग फ्रॉम स्पेसिफिक पोझिशन इन अ स्ट्रिंग. म्हणजे पहिला जो इंट आहे तो काय दर्शवतो, तर दिलेल्या स्ट्रिंग मधून कुठून सुरुवात करायची, स्टार्टिंग कुठून करायची तो, आणि तिथून पुढे किती कॅरेक्टर घ्यायचे हा दुसरा इंटिजर सांगतो. म्हणजे कुठल्या पोझिशन पर्यंत नाही, किती कॅरेक्टर घ्यायचे हा दुसरा आयएनटी सांगेल व्हेरिएबल. तर समजा एखादी स्ट्रिंग 10 अंकी आहे आणि त्यातल्या दुसऱ्या अंकापासून तुम्हाला 5 कॅरेक्टर पाहिजेत, तर दुसऱ्या अंकापासून 5 म्हणजे पहिले 2 आणि ते 5 असे 7 कॅरेक्टर काय होतील, 7 कॅरेक्टर पर्यंत तुमची स्ट्रिंग काय केली जाईल, प्रिंट केली जाईल. ऍक्च्युली 5च कॅरेक्टर प्रिंट होणार, पण दुसऱ्यापासून 5 म्हणजे टोटल 7व्या स्ट्रिंग पर्यंत काय होणार, 7व्या कॅरेक्टर पर्यंत प्रिंट होईल. तर हे फंक्शन आपण काय करूया, रन करून बघूया. लेफ्ट, राईट आणि मिड सिंपल आहे. लेफ्ट साइड काय करेल, लेफ्ट फंक्शन काय करेल, दिलेल्या स्ट्रिंग मधून लेफ्ट साइड पासून दिलेल्या कॅरेक्टर नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रिंट करेल. आता हे पहा, लेफ्ट यस ऍज अ स्ट्रिंग, यस मध्ये काय केलंय, वेलकम टू कोपा ही स्ट्रिंग टाकलेली आहे. डिबग डॉट प्रिंट लेफ्ट यस, यस मध्ये काय तुमची स्ट्रिंग ओरिजिनल स्ट्रिंग, त्यानंतर आयएनटी दिलं होतं सिंटॅक्स मध्ये म्हणजे नंबर. आता 9 म्हणजे काय, तर यस या स्ट्रिंग पासून लेफ्ट साइड पासून 9 कॅरेक्टर प्रिंट करायचे, लेफ्ट साइड पासून 9 कॅरेक्टर काय करायचे, प्रिंट करायचे. कुणातले, यस मधले. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 इथं टी पर्यंत काय होणार आहेत, प्रिंट होणार आहे. त्यानंतर डिबग डॉट प्रिंट राईट यस 9. आता राईट साइड म्हणजे यस मधलंच राईट साइड पासून 9 कॅरेक्टर म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे ई पर्यंतचे. त्यानंतर डिबग डॉट प्रिंट मिड यस, यस मधलंच मिड. मिड म्हणजे मिड फंक्शन काय करतं, तर जे काय 2 व्हेरिएबल तुम्हाला दिलेले, जे काय 2 व्हॅल्यू दिलेत त्यातलं पहिली व्हॅल्यू काय दाखवेल की कुठून सुरुवात करायची, आणि दुसरी व्हॅल्यू काय दाखवेल कुठपर्यंत किती कॅरेक्टर्स घ्यायचे, किती कॅरेक्टर्स घ्यायचे, 6 कॅरेक्टर घ्यायचे आणि दुसऱ्यापासून सुरुवात म्हणजे ई पासून सुरुवात करा आणि 6 कॅरेक्टर म्हणजे 1 2 3 4 5 6 ई पर्यंत, ई पासून ई पर्यंत. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया आउटपुट काय येत आहे. लेफ्ट, राईट, मिड. हे पहा, पहिलं यस पासून 9 कॅरेक्टर म्हणजे टी पर्यंत येत होतं आणि राईट साइड पासून 9 कॅरेक्टर म्हणजे ई पर्यंत येत होतं. हे पहा,
वेलकम टी आणि इकडं ई पासून राईट साइड पासून 9 पण प्रिंट होताना तुमचं लेफ्ट साइड पासूनच होणार आहे. ई स्पेस 2 कोपा आणि दुसऱ्या कॅरेक्टर पासून म्हणजे ई पासून 6 कॅरेक्टर ते ई पर्यंत 1 2 3 4 5 6 असं हे लेफ्ट राईट आणि मिड असे 3 फंक्शन आहेत लेंथ स्ट्रिंगचे ते वर्क होतील. लेफ्ट फंक्शन काय करेल लेफ्ट साइड पासून नंबर ऑफ कॅरेक्टर जे दिले असतील तेवढे प्रिंट करेल. राईट फंक्शन काय करेल की राईट साइड पासून किती कॅरेक्टर पाहिजेत तेवढा सेंटेन्स काय करेल प्रिंट करेल. आणि मिड काय करेल तर मिड मध्ये स्ट्रिंग द्यायचे आणि 2 व्हेरिएबल द्यायचे. त्यातलं पहिलं व्हेरिएबल काय दाखवेल तर कुठून सुरुवात करायची कुठल्या कॅरेक्टर पासून सुरुवात करायची आणि दुसरं व्हेरिएबल काय दाखवेल दुसरी व्हॅल्यू काय दाखवेल तर किती कॅरेक्टर तुम्हाला घ्यायचे हे दाखवेल. तर एक्झामला तुम्हाला असा छोटा कोड येऊ शकतो आणि त्याचं आउटपुट विचारलं जाऊ शकतं तर तुम्हाला त्याचं आउटपुट फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचं स्ट्रिंग फंक्शन आपण बघणार आहोत. एल ट्रिम आर ट्रिम आणि ट्रिम. तर एल ट्रिम आर ट्रिम आणि ट्रिम हे सुद्धा लेफ्ट राईट मिड सारखेच आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे आणि त्याच्यामध्ये लेफ्ट राईट आणि मिड या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. हे 3 फंक्शन आता आपण बघूया. तर एल ट्रिम रिटर्न अ स्ट्रिंग इथं सुद्धा रिटर्न अ स्ट्रिंग कंटेनिंग अ कॉपी ऑफ स्पेसिफिक स्ट्रिंग विथ नो लिडिंग स्पेस म्हणजे हे स्ट्रिंगच प्रिंट करणार आहे. ह्याचा आउटपुट हे स्ट्रिंग स्वरूपातच असणार आहे. कंटेनिंग अ कॉपी ऑफ स्पेसिफाईड स्ट्रिंग विथ नो लिडिंग स्पेस म्हणजे जर एखाद्या स्ट्रिंग मध्ये एखाद्या कॅरेक्टर सेंटेन्स मध्ये तुम्हाला जो पार्ट पाहिजे तो प्रिंट करायचा आहे पण त्याच्या सुरुवातीला जर स्पेस असेल तर तो स्पेस इथं प्रिंट होणार नाही. फक्त स्ट्रिंगच प्रिंट होईल. म्हणजे आपण काय करतो 2 वाक्यांमध्ये 2 शब्दांमध्ये स्पेस सोडतो मध्ये वेलकम स्पेस टू स्पेस कोपा पण तुम्हाला कोपा प्रिंट करायचे पण त्या कोपाच्या पुढे काय स्पेस आहे टू आणि कोपा याच्यामध्ये काय स्पेस आहे तर हा स्पेस नकोय तर तुम्ही काय करू शकता एल ट्रिम वापरून तो कोपा शब्द काय करू शकता कॉपी करून घेऊ शकता पण त्याच्या आधीचा स्पेस येणार नाही. म्हणजे जर एखाद्या कॅरेक्टरच्या आधी स्पेस असेल तर तो काढण्याचं काम एल ट्रिम करणार आहे. एल ट्रिम म्हणजे काय करेल लेफ्ट साइडचा स्पेस काढून टाकणे. आर ट्रिम सेम राईट साइडचा स्पेस काढून टाकणे. रिटर्न स्ट्रिंग कंटेनिंग अ कॉपी ऑफ स्पेसिफाईड स्ट्रिंग विथ नो ट्रेलिंग स्पेस म्हणजे राईट साइडला जो स्पेस असेल तर तो काढून टाकेल. त्यानंतर ट्रिम काय करेल रिटर्न स्ट्रिंग कंटेनिंग अ कॉपी ऑफ स्पेसिफाईड स्ट्रिंग विथ नो लिडिंग और नो ट्रेलिंग स्पेस म्हणजे लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा दोन्ही स्पेस काढून टाकायचा असेल तर फक्त ट्रिम नावाचं फंक्शन काय करायचंय यूज करायचंय. त्याचा आपण काय करूया एक्झाम्पल बघूया. डीम ए ऍज अ स्ट्रिंग ए ऍडजस्टमेंट आणि हे जे स्ट्रिंग आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर सुरुवातीला आणि शेवट दोन्ही बाजूनी स्पेस दिलेला आहे. डिबग डॉट प्रिंट फॉर एव्हरी वन इथे एक आपण सेंटेन्स करतोय. ए मध्ये एक स्ट्रिंग घेतलेले ऍडजस्टमेंट फॉर एव्हरी वन अँड एल ट्रिम ए. एल ट्रिम इथे प्रिंट करताना वाक्य काय होणार आहे फॉर एव्हरी वन आणि त्याला जोडून काय असणार आहे ऍडजस्टमेंट फॉर एव्हरी वन ऍडजस्टमेंट इज मस्ट असं आपल्याला काय करायचंय वाक्य प्रिंट करायचंय. पण इथं एल ट्रिम वापरल्यामुळे काय होणार आहे तर ह्याचा सुरुवातीचा स्पेस काय होणार आहे निघून जाणार आहे पण राईट साइडचा स्पेस राहणार आहे. आर ट्रिम वापरल्यामुळे काय होणार आहे तर ह्या वाक्यातला ए मधला काय होणार आहे लेफ्ट साइडचा स्पेस राहणार आहे राईट साइडचा स्पेस निघून जाणार आहे. आणि ट्रिम वापरल्यामुळे काय होणार आहे लेफ्ट आणि राईट दोन्ही साइडचा स्पेस काय होणार आहे निघून जाणार आहे. इथं बघा दिस विल प्रिंट फॉर एव्हरी वन ऍडजस्टमेंट स्पेस इज अ मस्ट. आता हे काय झालंय लेफ्ट साइड इथं वापरले लेफ्ट साइड एल ट्रिम मुळे काय होणार आहे ऍडजस्टमेंट मधला लेफ्ट साइडचा स्पेस काय होणार आहे निघून जाणार आहे. त्यामुळं एव्हरी वन आणि ऍडजस्टमेंट काय होणार आहे जोडून येणार आहे आणि इथं स्पेस राहणार आहे. फॉर राईट साइडचा स्पेस निघून जाणार आहे इथं आणि लेफ्ट साइडचा राहणार आहे. त्यामुळे फॉर एव्हरी वन स्पेस ऍडजस्टमेंट इज काय झालंय ऍडजस्टमेंटला जोडून आलेलं इथला आर ट्रिम वापरल्यामुळे इथला स्पेस निघून गेलेला आहे. फॉर एव्हरी वन ऍडजस्टमेंट इज मस्ट आणि दोन्ही काय होणार इथं दोन्ही स्पेस काय होणार आहेत निघून जाणार आहेत. हे कशासाठी वापरलं जातं तर बऱ्याच वेळा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असता. हे कशासाठी करायचं असतं कशासाठी हे फंक्शन घेतलेले आहेत तर बऱ्याच वेळा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता आणि फॉर्म भरत असताना पासवर्ड टाकत असता किंवा तुमचं नाव लिहिता
जे काही इनपुट द्यायचे ते देता आणि ते देत असताना चुकून तुमच्याकडून स्पेस बार दाबला गेला तर तिथे स्पेस पडतो आणि तुम्ही पुढे कॅरेक्टर टाईप करता. पण दिसताना तुम्हाला स्पेस दिसत नाही. जनरल जे कम्प्युटर आता आपण वापरतो, प्रोग्रामिंग आपल्याला माहिती आहे, त्यातले फंक्शन माहिती आहेत, आपण ते प्रिकॉशन घेऊ शकतो. पण जनरल पब्लिकमध्ये जे यूज करणार आहेत ते एखादा तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आयटीचा फॉर्म भरला त्यावेळेस फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचं नाव टाईप केलं तर हे सगळं करत असताना चुकून तुमच्याकडून स्पेस कुठं पडला गेला असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी कम्प्युटरला समजलं पाहिजे की जर युजरने चुकून स्पेस टाकला असेल तर तो स्पेस नको ऍक्च्युली तिथं, त्याचं फक्त तेवढंच हे पाहिजे कॅरेक्टर, त्याला जे काय टाकायचं तेवढंच प्रिंट झालं पाहिजे. किंवा पासवर्ड टाकत असताना सुरुवातीला स्पेस पडला आणि तुम्ही पासवर्ड टाकला तर ते पासवर्ड परत रिएंट्री करत असताना तुम्हाला स्पेस टाकूनच पासवर्ड टाकायला लागणार आहे, तर तो पासवर्ड बरोबर होईल. पण असं तो स्पेस निघून गेला पाहिजे, कारण युजरला टाईप करत असताना त्यावेळेस लक्षात राहत नाही की आपण स्पेस दिला होता. तर तो स्पेस रिमूव्ह केला पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्हाला हे फंक्शन वापरावे लागतात. समजा तुम्ही एखाद्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करतात आणि चुकून पासवर्ड मध्ये तुमचा स्पेस सुरुवातीला किंवा नंतर पडला तर तो तुम्हाला दिसणार नाही. तिथं स्पेस हा फक्त दिसणार नाहीये, कॅरेक्टर टाईप केले तर तुम्हाला दिसतात पण स्पेस दिसत नाही. तर हा जो स्पेस आहे तो काढण्यासाठी तुम्हाला हे फंक्शन काय करावं लागतील, यूज करावं लागतील. म्हणजे युजरला वाटणार की मी बरोबर पासवर्ड टाकलाय, पण तो ऍक्च्युली ज्यावेळेस पासवर्ड टाकायला जाईल त्यावेळेस तो घेणार नाही का, कारण त्यात स्पेस आहे. जर तुम्ही तो प्रोग्राम ते पोर्टल डेव्हलप करत असताना जर हे फंक्शन वापरले एल ट्रिम, आर ट्रिम आणि टी ट्रिम तर तो स्पेस काढणार आणि ऍक्च्युली युजरला जे भरायचं तेवढंच फक्त कॅरेक्टर तो ऍक्सेप्ट करणार. आणि काय होणार आहे, युजरनी जरी स्पेस दिला असेल रजिस्ट्रेशन करताना तरी आणि लॉग इन करताना स्पेस नाही दिला तरी ते बरोबर त्याला जसा पासवर्ड टाकायचा तसा पासवर्ड ते सिस्टीम घेणार आहे. का तर तुम्ही हे फंक्शन वापरून तो स्पेस रिमूव्ह केलेला आहे. म्हणजे युजरनी जी चूक केलेली आहे स्पेस देऊन ते काय केलेलं आहे, तुम्ही क्लिअर केली आहे. म्हणजे युजरची चूक जे त्याच्याकडून न कळत झालेली आहे ती क्लिअर करण्यासाठी तुम्ही हे फंक्शन वापरू शकता. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आपण रन करून बघूया एल ट्रिम, आर ट्रिमचा. जे आपण इथं बघितलं ते बरोबर वर्क होते का बघायचंय. हे पहा, फॉर एव्हरीवन इथं लेफ्ट साइडचा स्पेस निघून गेलेला आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये इथं स्पेस आलेला आहे. स्पेस गेलाय, राईट साइडचा स्पेस आहे. इथं एव्हरीवन लेफ्ट साइडचा स्पेस आहे, राईट साइडचा निघून गेलेला आहे. फॉर एव्हरीवन लेफ्ट आणि राईट दोन्ही साइडचा काय झालेला आहे, स्पेस निघून गेलेला आहे आणि जोडून आलेलं आहे. तर हे कशासाठी वापरतात, तर हे युजरचा पण चुकून काय स्पेस पडला गेला आणि तो युजरच्या लक्षात राहत नाही आणि प्रोग्रामरला लक्षात राहिलं पाहिजे की युजरने ऍक्च्युअली त्याकडून चुकून स्पेस टाकलेला आहे, तो काढून टाकायचा असेल तर तुम्हाला हे फंक्शन प्रोग्राम लिहित असताना वापरावे लागतील. म्हणजे युजरची चुकून झालेली चूक दुरुस्त होऊ शकते, त्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. आणि आपण आता इथं काय करूया, पुढचे जे फंक्शन आहे 8 फंक्शन आपण बघितले आणि इथं आपण काय करूया, स्टॉप करूया.